काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली। हातात काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवलाय। काश्मीरमध्ये सतत होणारे दहशतवादी हल्ले म्हणजे केंद्र सरकारचं अपयश असल्याची प्रतिक्रिया यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली असून भारत देश सुरक्षित हातात आहे असं वातावरण भाजप तयार करतंय। मात्र वास्तविकता म्हणजे देशात दहशतवादी हल्ले सुरू असल्याची ही टीका त्यांनी केली आहे। हिंदी का मराठी काय आंदोलन केलं त्यांना? आज देशात जे 2-4 दिवसापूर्वी काश्मीरात हल्ला झाला, या आतंकवादी दहशतवादी हल्ल्यात 4-5 आमच्या मिलिटरीचे जवान त्या ठिकाणी शहीद झालेले। पुलवामापासून निरंतर दहशतवादी हल्ले काश्मीरामध्ये चालू आहे। एका ठिकाणी भारतात भाजपने ये देश सुरक्षित हातों में असं वातावरण तयार केलं आणि दुसऱ्या ठिकाणी वास्तविकता अशी आहे की देशात आतंकवादी हल्ले, बलात्कार, भ्रष्टाचार हा रोजच चालू आहे आणि मोदी सरकार सोबत सगळे भ्रष्टाचारी आणि चोर यांना घेऊन या ठिकाणी सत्तेत बसलेले आहे। म्हणून आम्ही आज शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमचे नेते भास्कररावजी आंबेकर, आमचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आदरणीय बाबूमामा पवार आणि माझे सर्व शिवसेना शहराचे पदाधिकारी यांना घेऊन यांच्या नेतृत्वात या ठिकाणी या मोदी सरकारचा आणि पाकिस्तानचा आम्ही या ठिकाणी निषेध केला।